राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याच्या अंतर्गत जी त्रिभाषा धोरण समिती प्रस्थापित करण्यात आलेली आहे, त्या समितीची पहिली बैठक आज झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जे धोरण मांडलेलं आहे त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी कशी करायची याच्याबद्दल एक समिती नेमण्यात आली होती, डॉक्टर माशेलकर समिती. आणि माशेलकर समितीने आपला अहवाल 2021 मध्येच सादर केला होता. आणि त्या अहवालामध्ये भाषेच्या अनुषंगानं जी मांडणी करण्यात आली होती त्यावर आधारित सरकारने, महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता. माशेलकर समितीने अशी मांडणी केली होती की इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तीनही भाषा कंपल्सरी पाहिजेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तीनही भाषा 1ली पासून पाहिजेत असं त्यामध्ये म्हटलेलं होतं माशेलकर समितीच्या अहवालामध्ये. आणि तो अहवाल उपलब्ध आहे. त्यानंतर ज्यावेळी GR काढण्यात आला त्यावेळी प्रतिक्रिया झाली की हिंदी ही आता सध्या 5व्या इयत्तेपासून शिकवली जाते, तर ती 1ली पासून का करायची आणि 1ली पासून विद्यार्थ्यांवर एवढा बोजा टाकणं योग्य आहे का, या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रात खूप चर्चा झाली, आंदोलनं झाली. आणि ती लक्षात घेऊन तो GR सरकारने मागे घेतला, महाराष्ट्र शासनाने. आणि त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची नावं अलीकडेच जाहीर करण्यात आली. आणि ती नावं अशी आहेत की स्वतः मी, डॉक्टर नरेंद्र जाधव अध्यक्ष, डॉक्टर सदानंद मोरे हे माजी अध्यक्ष आहेत भाषा सल्लागार समितीचे, डॉक्टर वामन केंद्रे माजी संचालक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, डॉक्टर अपर्णा मॉरिस त्या पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ आहेत, श्रीमती सोनल कुलकर्णी जोशी या डेक्कन कॉलेज पुणे इथल्या भाषा विज्ञान प्रमुख आहेत, डॉक्टर मधुश्री सावजी या छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणतज्ज्ञ आहेत, आणि डॉक्टर भूषण शुक्ल मानस तज्ज्ञ पुणे. चाइल्ड सायकियाट्रिस्टमधले ते खूप मोठं नाव आहे आणि पुण्यामध्ये ते असतात. या सगळ्या सदस्यांसह पहिली बैठक आज समितीची आता पार पडली आणि आता तिथूनच मी इथे येतो आहे. सर्व सदस्य आपापल्या शहरातून इथे आलेले होते आणि ती बैठक पार पडली. त्या बैठकीची माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं प्रयोजन आहे. ही अतिशय महत्त्वाची बैठक होती, कारण या बैठकीमध्ये ही समिती कामकाज कसं करेल त्याची रूपरेषा ठरवण्यात आली. तिथे अनेक निर्णय घेण्यात आले, कामकाजाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. पहिली गोष्ट म्हणजे या त्रिभाषा सूत्र समितीची एक वेबसाईट तयार करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ती वेबसाईट तयार होते आहे. पुढच्या 15 दिवसात ती वेबसाईट तयार होईल. दुसरा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे एक स्पेशल लिंक एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. ती लिंक आहे त्रिभाषा समिती. काय आहे ती लिंक जरा सांगा. ती लिंक तुम्हाला लिहूनच देण्यात येईल. नवीनच लिंक एस्टॅब्लिश केलेली आहे आपण. उद्दिष्ट असं आहे की लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांची मतं मांडता यावीत यासाठी ती एक वेबसाईट आणि ही लिंक निर्माण करण्यात आलेली आहे. मला वाटतं आहे तुमच्याकडे. ओके, तुम्हाला ऑफिशियली ती देण्यात येईल. हे नक्की करण्यात आलं आणि
मधल्या काळामध्ये म्हणजे अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतरच्या काही कालावधीमध्ये, काही आठवड्यांमध्ये माझ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर अनेक बैठका झाल्या. इथे त्यातले दोघे उपस्थित आहेत. अनेक अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या, चर्चा झाली आणि माहिती गोळा करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर झालं. त्या सगळी माहिती जी गोळा केलेली आहे ते होमवर्क करण्यासाठी आज सगळ्यांना ते देण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही दोन प्रश्नावली तयार करायचं काम सुरू केलेलं आहे. एक प्रश्नावली आहे ती सर्वांसाठी आहे, आम जनतेसाठी आहे, मल्टिपल चॉईस टाईप. तर त्याचं फॉर्म्युलेशन आम्ही करतो आहोत. एक प्रारूप घेऊन आम्ही बसलो होतो. त्यात अनेक बदल सुचवण्यात आले. ते बदल लक्षात घेऊन एका आठवड्याभरामध्ये ती तयार होईल आणि ही प्रश्नावली सगळीकडे पाठवली जाईल. ही वेबसाईटवर टाकण्यात येईल आणि लिंकवर जाऊन कोणालाही त्या प्रश्नावलीची उत्तर देता येईल. म्हणजे ती प्रश्नावली कशा स्वरूपाची आहे की उदाहरणार्थ त्रिभाषा सूत्र हे कुठल्या इयत्तेपासून लागू करावं असं तुमचं मत आहे? पहिली इयत्ता, तिसरी इयत्ता, 6वी इयत्ता, 10वी इयत्ता, 9वी इयत्ता, कुठल्या टप्प्यावरती ते लागू करावं हा पहिलाच प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या माहितीसकट बाकीचे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना आणि कोणालाही फारसं लिहावं लागणार नाही. मल्टिपल चॉईस टाईप आहेत. त्यामुळे तुम्हाला योग्य ठिकाणी टिक करून आम्हाला द्यायचं आहे. त्यातून खूप लोकांच्याकडनं खूप माहिती गोळा होणार आहे. त्याचबरोबर दुसरी प्रश्नावली आम्ही जी तयार केलेली आहे ती प्रश्नावली जी आहे ती संस्थांसाठी आहे. मोठमोठ्या संस्था म्हणजे मराठी भाषेशी संलग्न असलेल्या सर्व संस्था याची एक यादी करण्यात येते आहे. या प्रश्नाच्या संबंधांनी जे व्यक्त झालेले आहेत असे सगळे राजकीय नेते असतील, त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील, त्याच्यामध्ये लेखक, उद्यमी, विचारवंत, सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातले जे लोक व्यक्त झालेले आहेत, ज्यांनी आपली मतं वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहेत, बरोबरीनं असो विरोधाने असो, ज्या प्रकारे त्यांनी मांडलेली आहेत त्या सगळ्यांसाठी ही प्रश्नावली आहे. त्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं त्यांनी निवेदन करून आम्हाला पाठवावं अशी अपेक्षा आहे. आणि ही प्रश्नावली महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये प्राचार्याला पाठवण्यात येईल, प्रत्येक शिक्षक संघटनेला पाठवण्यात येईल, जिथे जिथे पालकांच्या संघटना आहेत त्यांना पाठवण्यात येईल आणि इतरही अनेक लोकांना पाठवण्यात येईल. या विचारवंत ज्यांचा उल्लेख मी केला, जे या विषयावर व्यक्त झालेले आहेत आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती फीडबॅक आम्हाला मिळणार आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन आम्ही आज असा निर्णय घेतलेला आहे की सगळे राजकीय नेते या विषयावर ज्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्या सगळ्या राजकीय नेत्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी नावं पुढे आलेली आहेत त्या सगळ्यांना मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन भेटणार आहे. मग त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, त्यामध्ये राज ठाकरे असतील, त्यामध्ये इतर पक्षांचे नेते असतील, त्या सगळ्यांना पुढच्या 10-15 दिवसामध्ये मी व्यक्तिशः जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन जनमताचा कानोसा घ्यायचा आहे, ते समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो आहोत, आम्ही 8 ठिकाणे निवडलेली आहेत. मुंबई अर्थात मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, नाही मी परत सांगतो, 8 ऑक्टोबरला संभाजीनगर, 10 ऑक्टोबरला नागपूर, 30 ऑक्टोबरला कोल्हापूर, 31 ऑक्टोबरला रत्नागिरी, 11 नोव्हेंबरला नाशिक, 13 नोव्हेंबरला पुणे, 21 नोव्हेंबरला सोलापूर. म्हणजे दिवाळीचे काही दिवस सोडून उरलेल्या सगळ्या दिवसांमध्ये आम्ही तिकडे जाणार आहोत आणि सगळी समिती तिकडे जाईल. सांगतो ना, 8 ऑक्टोबर हे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे, त्यात थोडा बदल होऊ शकतो.
टाइम टेबल असा आहे, 8 ऑक्टोबर संभाजीनगर, 10 ऑक्टोबर नागपूर, 30 ऑक्टोबर कोल्हापूर, 31 ऑक्टोबर रत्नागिरी, 11 नोव्हेंबर नाशिक, 13 नोव्हेंबर पुणे, 21 नोव्हेंबर सोलापूर आणि त्यानंतर 8वी बैठक होईल ती मुंबईतच होईल. ओके. 8 ऑक्टोबर संभाजीनगर, 10 ऑक्टोबर नागपूर, 30 ऑक्टोबर कोल्हापूर, 31 ऑक्टोबर रत्नागिरी, 11 नोव्हेंबर नाशिक, 13 नोव्हेंबर पुणे, 21 नोव्हेंबर सोलापूर आणि शेवटच्या आठवड्यामध्ये, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबईत बैठक होईल. आणि यातून इथे आम्ही काय करणार आहोत, तर या बैठकींना शक्यतो सगळे सदस्य, मी स्वतः तर सगळ्या ठिकाणी जाणार आहे, 8ही ठिकाणी जाणार आहे, आणि शक्य होईल ते सर्व सदस्य, 7च्या 7 इतर सदस्य आहेत, त्यापैकी बहुसंख्य सदस्य या सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतील. तिथे आम्ही नेमकं काय करणार आहोत, तिथे आम्ही स्थानिक ठिकाण जे निवडलेलं असेल, तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांनी जे निवडलेलं असेल, तिथे आम्ही सकाळी 10 वाजेपासून पूर्ण दिवसभर तिथे बसणार आहोत. तिथे बसून आम्ही काय करणार आहोत, आम्ही ऐकून घेणार आहोत, आम्ही निवेदनं स्वीकारणार आहोत. म्हणजे या प्रश्नावलीच्या निमित्तानं ज्यांनी निवेदनं पाठवलेली आहेत किंवा पाठवायची, ज्यांना निवेदनं तिथे द्यायची आहेत, त्या सगळ्या निवेदनांचा आम्ही स्वीकार करणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्यांना आम्हाला व्यक्ती असतील तर कमी वेळ देण्यात येईल, 3 ते 4 मिनिटं. एखाद्या संस्थेला बोलायचं असेल तर 5-7 मिनिटं देता येतील. परंतु आम्ही दिवसभर तिथे बसून महाराष्ट्रातले त्या सगळ्यांना आम्ही त्यांचे निवेदन स्वीकारणार. आम्ही विचार पालक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आणि विचारवंत म्हणून त्यांना जे मांडायचं आहे ते ऐकून घेण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये लिखाणाचं कामही चालू राहील. आणि हा जो फीडबॅक मिळतो आहे तो फीडबॅक, त्याच्यावरती खूप लोक काम करणार आहेत. त्यासाठी एक सेल तयार करण्याचं काम सुरू आहे. आणि हे काम पूर्ण करून 5 डिसेंबर ही आम्हाला तारीख दिलेली आहे. 3 महिन्याचा अवधी दिलेला आहे. शक्यतो आमचा प्रयत्न 5 डिसेंबरपर्यंत हा अहवाल पूर्ण करून सादर करण्याचा आमचा मानस आहे. परंतु हे आम्ही पूर्ण, प्लीज बाहेर जा बरं, एक्सक्यूज मी, यू कॅन गो आउट अँड टॉक. नो नॉनसेन्स हियर. ओके. तर मुद्दा असा आहे की आमचा अहवाल आम्ही पूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढणार आहोत, सगळं ढवळून काढणार आहोत. आणि या निमित्तानं जी जागृती होणार आहे, त्यातून जे मतप्रदर्शन होणार आहे, तो सगळा फीडबॅक आम्ही एकत्र घेऊन त्याचा उपयोग करून आम्ही तो रिपोर्ट लिहिणार आहोत. तर आमचा प्रयत्न असा असेल, भगीरथ प्रयत्न करून 5 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे आम्हाला. परंतु ती फ्लेक्झिबल आहे. 3 महिन्यामध्ये अहवाल सादर करायला सांगितलेला आहे. आणि 5 सप्टेंबरला त्या समितीची घोषणा झाली सगळ्या सदस्यांच्या नावाची. ते लक्षात घेऊन 5 डिसेंबर ही पर्यंत आम्हाला तो अहवाल सादर करायचा आहे. हा अहवाल आम्ही त्यावेळी सादर करण्याचा प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत आणि तो आम्ही सादर करू. कदाचित थोडं मागे पुढे होऊ शकेल, कारण पूर्वी आम्ही 4च ठिकाणी जायचं ठरवलं होतं. आज आम्ही बैठकीमध्ये 8 ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे. त्यात बराच वेळ जाणार आहे. परंतु हा विषय इतका महत्त्वाचा आहे. तुम्हाला एवढंच सांगतो की हा जो रिपोर्ट असेल
आम्ही शिफारसी करणार आहोत. अंतिम निर्णय अर्थातच सरकारला घ्यायचा आहे, परंतु कित्येक कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्य घडवण्यासाठी हा अहवाल आणि त्यावर सरकारने घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे आणि आम्ही याची माहिती घेत आहोत की इतर राज्यांमध्ये या त्रिभाषा सूत्र समितीची कशी काय अंमलबजावणी होते आहे याची आम्ही माहिती घेतो आहोत. काही प्रमाणात माहिती आमच्याकडे आलेली आहे, काही प्रमाणात आलेली नाही. मागे मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती असणार? मराठी असणार आहे का? आपल्याला हे प्रश्न इतरांनी कशा प्रकारे अंमलबजावणी केलेली आहे ते सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आपल्या या रिपोर्टकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे एक प्रकारे, कारण असं कोणी केलेलं नाही आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपण लोकांपर्यंत पोचून त्यांच्या भावना समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे अहवाल तयार करणार आहोत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून जे व्यक्त केलं होतं ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यामध्ये यथायोग्य बदल करण्यासाठी ही समिती आहे आणि या समितीचा अहवाल अत्यंत परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे हा अहवाल देण्यात येणार आहे. नंतर निर्णय घ्यायचं काम हे राज्य सरकारला करायचं आहे. मी माझं निवेदन इथेच थांबवतो आणि तुमचे प्रश्न. सर, तुम्ही लोकांची मतं घेणार आहात, म्हणजे समितीचे सदस्य आहेत, तज्ञ आहेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात, त्याच्यात त्यांचं काय प्राथमिक मत तुम्ही आज बैठकीत घेतलंय का? त्यांचं काय मत? नाही, हे पहा, त्यांचं प्राथमिक मत, जसं आम्ही आजची पहिलीच बैठक होती, ही बैठक जी आहे ती प्रोसेस ठरवण्यासाठी होती, कार्यपद्धती ठरवण्यासाठी होती, ती रूपरेषा गाठण्यासाठी होती. ह्या आमच्या चर्चा चालूच राहतील आणि त्या चर्चा होतील तसं मला सांगायचं नाही आहे लोकांना. आम्हाला जे सांगायचं आहे ते अहवालामध्ये बरोबर व्यक्त होईल. त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. एकूण एक सदस्य आले होते, काही पुण्याहून आले होते, काही संभाजीनगरहून आले होते. मला वाटतं मुंबई, पुणे आणि संभाजीनगर तिन्ही ठिकाणाहून आले होते आणि सगळ्यांनी असा निर्णय घेतला की या 8 ठिकाणी जायचं. आता तुमच्या प्रश्नावलीमध्ये जो पहिला प्रश्न असणार आहे की त्रिभाषा सूत्र कुठल्या इयत्तेपासून सुरू करायचं, पहिल्या, 5व्या किंवा, पण त्याच्यामध्ये एक पर्याय असा असणार आहे का की त्रिभाषा जे धोरण आहे ते जनतेला खरंच हवंय की नकोय, हा पर्याय उपलब्ध असणार, लागूच नसावं असा काही पर्याय असणार? ओके, ऑल राईट, त्याचा विचार करता येऊ शकेल. म्हणजे जर त्याचा विचार करता येऊ शकेल, परंतु आपल्याला असा पर्याय देता येऊ शकतो की कोणत्या, एक मिनिट 3 पर्याय जे आहेत ना, 4 पर्याय आहेत ना, तिथे 5 पर्याय देता येतील. म्हणजे काय, कोणत्या इयत्तेपासून लागू करता येईल, त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून लागू करता येईल, 1ली, 3री, 6वी, 9वी की कधीच नाही. नन ऑफ द अबव, नोटा असाही पर्याय देता येईल आपल्याला. आपल्याला लोकांच्या भावना समजावून घ्यायच्या आहेत, त्यांच्यावर काहीही लादायचं नाही. सर, क्या दूसरे देशों में भी मल्टीपल लैंग्वेज सिखाने की धारणाएं हैं कि केवल भारत में ही मल्टीलिंगुअल स्टेट है इसलिए आप त्रिभाषा फार्मूला लेके आ रहे हैं? क्या वजह है इसकी? नहीं, वजह क्या है ये तो देखिए, वजह क्या है, ये राष्ट्रीय नेशनल एजुकेशन पॉलिसी में जो बताया गया है उसमें कहा गया है कि देखिए, उसमें ये मुद्दे आते हैं कि पहली बात तो ये है कि हर एक भाषा की अपनी संस्कृति होती है. ये मेरी अपनी राय है. उन्होंने यही कहा है कि हर एक भाषा को स्वतंत्र रखना बहुत महत्वपूर्ण है. साथ ही साथ हमें नेशनल इंटीग्रेशन का भी सोचना होगा. साथ ही साथ हमारे दूसरे देशों के साथ में जो संबंध होते हैं उसके बारे में भी विचार करना होगा. ये सब मद्देनजर रखते हुए उत्तरी भाषा का उसकी सूचना आई है और उन्होंने ये कहा है कि 3 भाषा जो है वो पूरे कार्यकाल में होनी चाहिए. म्हणजे स्कूलिंग के सारे बरसों में
म्हणजे प्री स्कूलिंग से लेकर 12वीं तक ये जो शिक्षा है, ये शिक्षा में 3 भाषा कवर होनी चाहिए, ये उनका प्रतिपादन है। और वो कैसे लागू किया जाएगा इसके लिए तो ये समिति बनाई गई। और देशों की बात करेंगे तो दुनिया में ऐसा कोई देश नहीं जहां इतनी भाषा हो। ये भाषा हमारी बहुत बड़ी ताकत है और अपनी ये सांस्कृतिक ताकत है। अभी इतनी भाषा जब होती है तो आप एक भाषा तो यूज नहीं कर सकते हैं, तो नेशनल इंटीग्रेशन के लिए एक से ज्यादा भाषा, तो उन्होंने 3 भाषा का सुझाव दिया है और उसका कहाँ तक अवलंब करना है, कहाँ तक उसका स्वीकार करना है, ये तो हमारा शासन, महाराष्ट्र शासन तय करेगा महाराष्ट्र के लिए। मराठी संपादक आहेत हाँ? संपादक आहेत मराठी भाषेत, मराठी वृत्तपत्रांचे संपादक। हाँ हो, सगळ्यांना नाही, त्यांना भेटायला वगैरे काय जाणार नाही, भेटायला मी राजकीय नेत्यांना जाणार, परंतु संपादक आहेत ना त्या सगळ्यांना पत्र पाठवण्यात येईल, त्यांना प्रश्नावली पाठवण्यात येईल, त्यांची निवेदनं आनंदाने स्वीकारण्यात येतील आणि आम्ही जिथे बैठका घेऊ, आता मुंबईमध्ये बैठक घेतली तर आम्ही तिथे खास आमंत्रित करू त्यांना, सगळ्या एकूण एक वर्तमानपत्राच्या संपादकांना मुंबईत, तुम्ही नोट करा, मुंबईमध्ये जी बैठक होईल त्या बैठकीला हो सगळे अहो तज्ञ जे या विषयावरती व्यक्त झालेले आहेत, एकच मिनिट, जे या विषयावर व्यक्त झालेले आहेत, संपादक ही एक गोष्ट आहे, दुसरी गोष्ट या विषयातले तज्ञ, तिसरी गोष्ट आंदोलक, ज्यांनी आंदोलन केलंय ना त्यांना येऊ द्या ना, आम्हाला त्यांचंही म्हणणं ऐकायचं आहे। वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी, पालकांची संघटना, शिक्षकांची संघटना, याचे प्रतिनिधी हे सगळे असणार आहेत, त्यांचे प्राचार्य लेखी स्वरूपात देणार आहेत, पण आम्हाला भेटायला जे येतील ना या सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेला, त्यामुळे आम्ही पूर्ण दिवसभर बसून त्यांचं ऐकणार आहोत। अहो दिवसभर ऐकणं सोपं नाहीये तुम्हाला वाटतं तितकं। महाराष्ट्र एवढा मोठा आहे, तुम्हाला खरंच वाटतं की 8 ठिकाणी लोकांना भेटून त्या विषयावर पूर्ण माहिती मिळू शकेल? कोणाला हे पहा, जर आम्ही इथे बसून माझ्या रूम मध्ये बसून जर मी लिहिला असता रिपोर्ट तर तुम्ही काय म्हणाला असतात? आता दुसऱ्या टोकाला जाताना तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे जाऊ शकत नाही। महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 12 कोटी। 12 कोटी लोकांना मी भेटू शकतो का? पण त्यांच्या प्रतिनिधींना भेटू शकतो। म्हणजे हा मध्यम मार्ग काढलेला आहे की 8 ठिकाणी जाऊन आम्ही तिथल्या तज्ञांना संधी देणार आहोत। नाही तर मग रत्नागिरीच्या लोकांना आम्ही मुंबईला बोलू शकतो की, पण ते सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून समितीच जाते तिथे। आता याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपण काय करू शकतो बरं? लोकशाही अवतरल्यासारखी वाटते तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना भेटणार, ऐकणार वगैरे। धन्यवाद धन्यवाद। असेच आपले निवडणूक आयुक्तांनी पण सगळ्यांची मतं जाणून हे तुमचं मत आहे, हे मी मत दिलेलं नाही, नाहीतर ते तुम्ही वेगळंच काहीतरी रिपोर्ट करा। त्यांचा प्रश्न त्यांनी असं काही म्हटलेलं नाहीये। त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की 3 भाषा तुमच्या पूर्ण शालेय जीवनामध्ये विद्यार्थिनीला 3 भाषा शिकवणं आवश्यक आहे। आता हे 3 भाषा एकदमच शिकवायच्या, टप्प्याटप्प्याने शिकवायचा, हे सगळं त्यांनी आपल्यावर सोपवलेलं आहे। दुर्दैवानं आपल्याकडे काय झालं की माशेलकर समितीने सांगितलं की पहिल्या इयत्तेपासून 3 भाषा शिकवा। ते किती जड गेलं असं तुम्ही कल्पना करा। नाही, आणखी 2 ठिकाणी सुचवलं गेलं आणि अंमलात आणलेलं आहे। ती कोणती राज्य असतील तुम्हाला सांगू का? राज्य किंवा काय म्हणतात त्याला, युनियन टेरिटरी, लडाख आणि काश्मीर या 2च ठिकाणी 3 भाषांचा फॉर्म्युला 100% लागू केलेला आहे पहिलीपासून। माहित नाही मला माहित लडाखी असेल भाषा, आय डोंट नो। पण मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे जी अर्धवट माहिती मागवलेली आहे, SCERTने सगळ्या राज्यातल्या डायरेक्टर्सना त्यांना फोन करून, पत्र लिहून, ईमेल पाठवून ही माहिती विचारलेली आहे। तर ती जी त्रोटक माहिती उपलब्ध आहे त्या आधारे मी म्हणू शकतो पहिलीपासून लागू करणारे हे 2च विभाग
लडाख आणि काश्मीर, JNK. 3री पासून लागू करणारी 4-5 राज्य आहेत, 6वी पासून लागू करणारी 4-5 राज्य आहेत. हे सगळं कन्फर्म व्हायचं आहे. आता आपल्याला ठरवायचं की आपल्यासाठी चांगलं काय आहे. ते सध्या 5वी पासून आहे. फार उत्तम प्रश्न आहे. हे बघा, हे आपल्याला ठरवावं लागेल ना. लोकांच्या भावना आहेत त्याही लक्षात घ्यायची आणि तज्ज्ञांची जी मतं आहेत ती लक्षात घ्यायचं. म्हणून तर हे 7 तज्ज्ञ एकत्र आलेले 8 तज्ज्ञ, हे याचा समन्वय साधणं आणि त्यातून मध्यम मार्ग काढणं हेच तर समिती पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. नाही, ठरलेलं काहीच नाही. ठरलेलं डिपेंड्स ऑन द फीडबॅक. आता किती लोक फीडबॅक देतात आणि कशा प्रकारचा देतात. जितका चांगला म्हणजे जितका स्पष्ट फीडबॅक येईल तितकं आमच्या निर्णयामध्ये स्पष्टता असेल असं मला वाटतं. तेवढा तो जास्त उपयुक्त ठरेल आम्हाला आमचं मत ठरवताना. कारण आम्हाला काय म्हणतात त्याला टॉवरमध्ये बसून आयव्हरी टॉवरमध्ये बसून हा रिपोर्ट लिहायचा नाही. हा लोकांच्या भावना लक्षात घेऊन लिहायचा आहे. आणि हा फार मोठा बदल आहे, फार महत्वाचा बदल आहे. आपण लक्षात घ्या. कोणाचे नाही, इतर राज्यांचा अभिप्राय घ्यायचं मला काही कारणच नाही. उलट इतर राज्य नाही, ती माहिती घेता येईल. परंतु मी तुम्हाला खरं सांगतो, या रिपोर्टकडे इतर राज्यांचंही लक्ष आहे. कारण कित्येक राज्य अजून तळ्यात मळ्यात चाललेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं नाही. सगळ्यांनी इम्प्लिमेंट केलेलं नाही, काही लोकांनी अर्धवट केलेलं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य हे देशातलं एक अत्यंत प्रगत राज्य आहे. आणि महाराष्ट्राचा जो एज्युकेशन सेक्टर आहे, शालेय शिक्षण, आपल्याकडे विद्यार्थी किती आहेत तुम्हाला माहिती आहे का? 2,12,00,000 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. 2,12,00,000 सध्या. आणि एवढं मोठं राज्य, तिथे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत आणि जे एवढं प्रगत राज्य आहे ते कसं काय हे बॅलन्स करतं. जिथे मुंबईसारखी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे ते कसं हे बॅलन्स करतं, कसं समन्वय साधतं, याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे असं मी प्रामाणिकपणे नमूद करतो. नाही, मग सगळ्या देशाचं लक्ष आपल्याकडे लागलं आणि काही राज्यांनी अजून लागूही नाही केलेलं आहे धोरण. हो, मग आपण घाई का केली असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? आता आपण घाई का केली या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार. या प्रश्नाचं उत्तर ज्यांना देता येईल त्यांना तो प्रश्न विचारायचा. हां, काही बोला. जनमताच्या बाबतीमध्ये सांगितलं, पण ऍट द सेम टाइम जे रेकमेंडेशन देतील त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हे सगळं इम्प्लिमेंट करायला रेडी आहे का, ह्याच्यासाठी पण काही एक वेगळा अभ्यास होणार आहे का? हे सादर करणं हे आमचं काम आहे. त्यानंतर त्यावर निर्णय काय घ्यायचा, कसा घ्यायचा हे ठरवणं हे माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं काम आहे. परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी असं जाहीरपणे म्हटलेलं आहे की या समितीचा अहवाल आम्ही स्वीकारणार आहोत, हे त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आमचं काम उत्तमात उत्तम, जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हिताच्या दृष्टीनं जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल असा प्रामाणिक अहवाल देणं हेच आमच्या हातामध्ये आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा, कधी निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी राज्यकर्त्यांवर अवलंबून. ज्यांनी प्रश्न विचारला नाही ते तुम्ही विचारा. आपण आता असं सांगितलं की अन्य राज्यातली आम्ही माहिती मागवलेली, प्राथमिक माहिती आली, त्या आधारे तुम्ही लडाख आणि काश्मीर सांगितलं. मध्यंतरी हा जेव्हा वाद निर्माण झाला होता तेव्हा मुख्यमंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री असतील किंवा आशिष शेलार असतील माजी शिक्षण मंत्री, अशा अनेकांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यांनी असा हवाला दिला की आम्ही सगळ्या राज्यातून माहिती मागवलेली आणि 19 राज्य वगैरे असे आकडे सांगितले 22 राज्यांमध्ये पहिलीपासून आहे. तर आता मग तुमच्याकडे शिक्षण विभागाने काही ती माहिती दिली नाही का? ते आधी कोणती माहिती न घेता सांगत होते. तर ही माहिती तर रेडी शिक्षण विभागाकडे असणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच निर्णय घेतला अपेक्षित आहे ना. जीआर काढण्यापूर्वी अन्य राज्यांची माहिती घेतली असं मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांनी. नाही, तो जीआर जो काढला होता तो माशेलकर समितीच्या अहवालाप्रमाणे काढला होता. प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही होतो ना, आणि रेखीव पण आहे तसं की आम्ही अन्य राज्यांची माहिती 19 आशिष शेलार सगळ्यांनी सांगितलंय.
शिक्षण मंत्र्यांनी की इतक्या राज्यांनी ते अंमलात आणले, मग त्यांनी माहिती नाही का सांगितलं का? शिक्षण विभागाने तुमच्याकडे माहिती दिली नाहीये ती की अन्य नाही असं होऊच शकत नाही. शिक्षण विभाग माझ्याशी पूर्णपणे सहकार्य करत आहे, समितीशी पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्यामध्ये काहीही अडचण नाही, काहीही कम्युनिकेशन गॅप नाही. मात्र त्यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांनी तुम्ही म्हणताय तर का असं म्हटलं होतं याचं उत्तर ते देऊ शकतील, मी नाही देऊ शकतो. आणि समजा आता तुम्ही माहिती मागवलं, लक्षात आलं की बाबा 2 छोट्या राज्यांमध्ये ते आहे, तर आता या स्टेटला हे गरजेचं आहे का? तसं वाटलं तर तुमचा पुढचा एक्सरसाइज पण कमी होईल. म्हणजे प्राथमिक बनलंय का हा सगळा एक्सरसाइज करण्याचं? महाराष्ट्र हे इतकं अग्रेसर असलेलं राज्य आहे, हे इतर राज्यांना फॉलो करत नाही, ते इतर राज्यांना लीड करत असतं. हे आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. त्यामुळे जम्मू JNK आणि लडाखने केलं म्हणून आपण तसंच करावं नाही. इतर राज्यांपासून आपण स्फूर्ती घेणार नाही, आपण त्याची माहिती घेणार आहोत, आपल्या पद्धतीनं तिचं विश्लेषण करणार आहोत, आपल्या लोकांचा जो फीडबॅक आपल्याला मिळतो आहे तो लक्षात घेणार आहोत आणि त्याचा समन्वय साधून आपण योग्य तो. समितीने अशा प्रकारे कार्यपद्धती ठेवली असती तर कदाचित आणखीन व्यापक झाला असता असं वाटतं. पुन्हा हा प्रश्न तुम्ही डॉक्टर माशेलकरांना विचारा. माझी भूमिका अशी आहे की सगळ्या तज्ज्ञांची, माझी स्वतःची मतं आहेत, तशी तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांची मतं आहेत आणि त्या सगळ्यांची मतं लक्षात घ्यावी. जनमताचा कानोसा घ्यावा, ती समजून घ्यावीत आणि त्यानंतरच पॉलिसी ठरली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. वैयक्तिकरित्या तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत त्रिभाषा सूत्र आपल्याकडे नव्हतं म्हणून मुलांचं नुकसान झालं? आतापर्यंत नव्हतं, पुढे आहे ना पाचवी नंतर. आताचा जो 8 तास आहे तर मग मुलांच्या प्रगतीमध्ये पुढे बाधा आली असं वाटतंय का? ह्याच्यामुळे फारसा फरक पडणार आहे? नाही पहा, त्याच्याबद्दल कंटेंटबद्दल मला तुम्ही विचारू नका, परंतु मी यापूर्वी व्यक्त केलेलं आहे माझी मतं. तुम्ही माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज जर पाहिल्या तर तुम्हाला दिसेल की त्यामध्ये माझी वैयक्तिक मतं मी व्यक्त केलेली आहेत. त्यामुळे या रिपोर्टचं कंटेंट काय असेल हे आम्हीच सगळे अनभिज्ञ आहोत, आत्ता सुरुवात करतो आहोत. आत्ताच कसं काय सांगणार तुम्ही काय होणार आहे प्रॉडक्ट त्याचं? नाही, वैयक्तिक म्हणून जे आमचं सांघिक मत असेल तेच माझं वैयक्तिक मत. सर, आम्ही लहानपणापासून तुमचं पुस्तक वगैरे वाचलेलं आहे. तुम्ही अगदी स्वतः पर्सनली सांगा की हिंदी अहो मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही वैयक्तिक प्रश्न सांगताना आम्ही म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये शिकलो, मराठीमध्ये शिकलो, नंतर मी IMF आणि वर्ल्ड बँकेमध्ये काम केलं. मला आली का काही अडचण? काही अडचण आली नाही. हे माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे कुठलीही भाषा शिकता येते. पण मला कधीही अडचण आली नाही. नाही इथे सांघिक नाही, सगळ्यांची भूमिका लक्षात घेऊन, कारण माझा अनुभव असेल तो सगळ्यांचाच अनुभव असेल असं नाही. त्यामुळे सगळ्यांची मतं लक्षात घेऊन आणि जनमत लक्षात घेऊन नाही जनमत लक्षात घेऊन तो विड्रॉ केला. परंतु पर्याय आपण कुठे जनमत घेतलंय का पर्यायाबद्दल जनमत? न पर्याय तो आत्ता आहे. त्यानंतर पॉलिसी कधी आली? 5वी पासून हिंदी इंग्लिश हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कधी आली? 2019-2020 साली आली. मग त्याचं आता अंमलबजावणी करताना आपल्याला कोणत्याही इयत्तेपासून कोणती भाषा शिकवायला सुरुवात करावी हे त्या संदर्भात आणि आपल्या परिस्थितीच्या संदर्भात ठरवायचं आहे. त्यासाठी तर हा सगळा खटाटोप आहे. इथे कोणीतरी प्रश्न असा आहे, बोला. मुळातच हा जो काही त्रिभाषा सूत्राचा धोरणाचा जो विषय आहे तो राज्यातल्या इतर माध्यमातल्या कुठल्याही शाळा म्हणजे मंडळाच्या शाळेच्या संदर्भातला नाही. तो आहे फक्त शालेय शिक्षण आणि विशेषतः राज्य शिक्षण मंडळांच्या शाळा होत आहे. तर त्या शाळांच्या संदर्भात तुम्ही राज्यातल्या कुठल्या काही असं काही जिल्हा कुठली शाळा अशी काही निवड केली का की त्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेतणार? नाही पालकांची शिक्षा बोलणार नाही, आम्ही जास्तीत जास्त लोकांशी बोलणार आहोत. नाही, मुळात हा विषय सर पुन्हा एकदा मी सांगतो, हा विषय फक्त राज्य शिक्षण मंडळाच्या
अनुदानित आणि सरकारी शाळा संदर्भातच आहे, बाकी शाळांशी असं संबंध तसं नाही ना, तसं नाहीये, मी सांगतो तसं नाहीये. हे बघा, तुम्हाला मी ब्रॉड चित्र सांगतो. नाही नाही, नाही, हा विषय लागू होणार आहे तो फक्त या मंडळाच्या शाळा पुरता आहे विषय, हा इतर मंडळाच्या शाळा पुरता नाही. इतर मंडळ म्हणजे तुम्ही CBSE, ICSE, IB म्हणताय ना, ऐकत नाहीत अजिबात. आज मराठी लागू करत नाही. हे पहा, आज मराठीचा विषय लागू मुद्दा इथे असा आहे की आपल्याकडे, हे पहा, तुम्ही चित्र लक्षात घ्या. आपल्याला मोठं काय आणि छोटं काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मोठ्या नोटा आणि चिल्लर खुर्दा याच्यामध्ये फरक केला पाहिजे. आपल्याकडे सगळ्या मिळून 1,08,000 शाळा आहेत. या 1,08,000 शाळांपैकी 98.3% शाळा या स्टेट बोर्डाच्या अंडर येतात. म्हणजे स्टेट बोर्डाच्या अंडर न येणाऱ्या शाळा किती आहेत? 1.7%. आणि तिथे सुद्धा आपण कायदा लागू केलेला आहे. सगळ्या ठिकाणी मराठी हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि आपला सरकारी नियम जे आहेत ते फक्त इथेच लागू होतात असं नाही. ते संख्येने कमी असले इतर बोर्ड तरी तिथे सुद्धा हे नियम लागू होतात, असा कायदा करण्यात आलेला आहे. तुम्ही या निमित्तानं तो त्याही शाळांना लागू होईल असं काही करणार आहात? किंवा मला जो माझा प्रश्न होता की कुठल्या जिल्हा परिषदेच्या किंवा आमदार शाळांना कुठल्या भेटी देणार आहात का? किंवा मध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात जो अहवाल दिला तर त्या पार्श्वभूमीवर, त्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या ग्रामीण भागांमध्ये गेलात, शेतकऱ्यांना भेटला, तसं काही मुलांना, पालकांना भेटणार आहात त्या शाळा? प्रत्यक्ष शाळांमध्ये जाणं अशक्य आहे. 1,08,000 शाळा आहेत. काही असं ठरवून नुसतं शाळेमध्ये जाऊन चालणार नाही, पण विचार करता येऊ शकेल आपल्याला. पालकप्रतिनिधी भेटणार आहेत, प्राचार्यांची मतं असणारच आहेत. आणि शिवाय शिक्षक संघटनांच्या त्यांच्या भेटीगाठी आम्ही घेणार आहोत. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत जायचं त्या मुश्किल आहे. 2,12,00,000 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. मग तुम्ही हेच का ठरवलं, ते का नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. नाही, आम्ही हे पहा, कमीत कमी वेळात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि तुम्हाला याचं स्वागतच केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं ना की लोकशाही वेगळ्या प्रकारे अवतरते आहे, तर लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल एवढंच का, याच्यापेक्षा पुढे का नाही, करता येईल ना, पण त्याला अंत नाही ना. आपल्याला कुठेतरी थांबून ते निर्णय घ्यावाच लागेल. यू हॅव अ क्वेश्चन? या. हा नियम हा सरसकट लागू होईल की नाही हे माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवेल. परंतु कुठे काय लागू करायचं, आमचं काम सगळ्यात जास्तीत जास्त उत्तम रिपोर्ट देणं हा आहे, अहवाल देणं हे आहे. त्याच्यावर तर निर्णय आहे. मग तो 98.3% ज्या शाळा शासकीय शाळा आहेत किंवा स्थानिक संस्थांच्या शाळा आहेत त्यांना त्यांच्यापुरतंच लागू करायचं. त्यांच्यापुरतं लागू केला तरी ते 98.5% लोकांना लागू होतं ना, शाळांना लागू होतं ना. उरलेल्या शाळांना सुद्धा लागू करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु ते करावं की नाही आम्ही रेकमेंड करू, परंतु ते शेवटी निर्णय हा अंतिमतः शासनालाच घ्यायचा आहे, महाराष्ट्र शासनाला. झालं? ओके. तुम्ही विचारलेला आहे प्रश्न? ओके. प्रश्न न विचारलेले कोणी आणखी आहेत का? ओके, तुमचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न. आपल्याकडे एक पद्धत आहे SCF, NCF वगैरे. आता याच्यातून आपण भाषेला आयसोलेट करून एक वेगळ्या पद्धतीने याच्यावर आपण दोन्ही जे प्रक्रिया आहेत याच्यात काही कॉन्फ्लिक्ट निर्माण नाही ना होणार ना? व्हेरी गुड क्वेश्चन अगेन. याचा विचार करावा लागेल आपल्याला. पण पहिल्यांदा आपल्याला ज्या निमित्तानं, ज्या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्र देशात जो गदारोळ झाला आणि जे मंथन झालं त्याचा उपयोग आपल्याला भाषिक प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी करता येईल. आता त्याची इतर विषयांबरोबर सांगड कशी घालायची हे आपल्याला पाहावं लागेल. मला स्वतःला त्यामध्ये बऱ्याच कल्पना आहेत, परंतु त्या माझ्या रिपोर्टमध्ये बाहेर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.